मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अथर्व आणि मनू हे दोघेही आजीचा हात पकडून तिला घरी घेऊन येतात. त्याचवेळी आता आकाश पूर्णपणे कोलमडलेलं असतो आणि त्यालाही सावरतच आता भूमी आणि पारितोष हे दोघेही घरी घेऊन आलेले असतात. सर्वजण आता हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा आजी आता खूपच रडू लागतात. रागिणीने आत्तापर्यंत सर्वांना गाफील ठेवून जी काही कारस्थानं केली आहेत, घरातील सर्वांच्या जीवावर कशा प्रकारे ती उठली आहे, हे सगळं आजीसमोर फायनली सत्य आलेलं असतं आणि त्यामुळेच आजी आता खूप रडत असतात. माझी मुलं एवढी स्वार्थी निघालीच कशी, हा आजीला आता प्रश्न पडतो. मी रागिणीची आई असून मी तिला ओळखू शकले नाही याचीच आजीला आता अक्षरशः लाज वाटत असते. आकाश तर अगदी निशब्द असतो. त्याला काय बोलावं ना हे सुद्धा कळत नसतं. माझी बायको मला जीव तोडून एवढं सांगत होती की तुझी हत्या ही खोटारडी आहे, तू तिला आईचा अजिबात दर्जा देऊ नको, परंतु मी तिचं एका अक्षराने सुद्धा ऐकलं नाही आणि आता हे काय घडून बसलं. हे सगळं आकाशला आठवत असतं आणि त्यामुळेच त्याला खूप त्रास होत असतो की माझी बायको प्रेग्नेंट असून रागिणीने तिच्यावर किती मोठे अपघात घडवून आणले, त्याचबरोबर तिला असं जंगलामध्ये अगदी बांधून ठेवलं होतं. आजी आता खूपच रडू लागतात. तेव्हा भूमी त्यांना सांगू लागते, आजी, अहो आजी, तुम्ही संस्कार करण्यामध्ये कुठेही कमी पडला नाही आहात आणि तेच संस्कार ग्रहण करण्यामध्ये ना त्या कमी पडल्यात. त्यांचा स्वार्थ हा नात्यांवर, संस्कारांवर आणि माणुसकीवर सुद्धा जास्त झाला आहे. आजी म्हणतात, एक वेळ मी ढोंग समजू शकते आणि तिचे प्लॅन सुद्धा समजू शकते, स्वार्थ सुद्धा समजू शकते, परंतु एवढं मोठं कारस्थान आणि ते सुद्धा आपल्या माणसांच्या विरोधात, असं म्हणून आजी आता ते विचार करूनच पूर्णपणे खचून जातात आणि रडत असतात. त्याचवेळी अथर्व म्हणतो, मी सुद्धा आईकडून अशी अपेक्षा कधीच केली नव्हती. आमचे मामा मामी ते सुद्धा आईने, असं म्हणून अथर्वला आता प्रचंड धक्का बसलेला असतो. नाही ग आजी, अजिबात नाही, मला हे सहन नाही होऊ शकत. अगं आजी, तिने तर माझ्या बाबांना सुद्धा सोडलं नाही. आता त्यांना किती त्रास होईल हे सगळं ऐकून याचा विचार केलाय का? मग आता घरातील सर्वजण त्याच गोष्टीचा विचार करत असतात. आजी पुढे म्हणतात, तरीही आपल्याला भूमी सांगत होती, पण आपण तिच्यावर अविश्वासच दाखवला. त्यावेळी आकाश आता भूमीकडे पाहतच राहतो. आता अथर्व, आजी आणि मनू हे खूपच रडत असतात. आता आकाश एवढा शांत का आहे, हा भूमीला प्रश्न पडतो. ती मागे वळून पाहते तर आकाश लगेच आपली नजर चोरतो. त्यावेळी पारितोष आता भूमीला इशारा करतो की आकाशकडे लक्ष दे. मग आता भूमी हो असं म्हणते. ती आकाशकडे गेल्यानंतर त्याला समजावते, आकाश ऐक ना, माझं नको ना त्रास करून घेऊस तू. तेव्हा आकाश आता भूमीच्या नजरेतच पडलेला असतो. त्यामुळे तो आता लगेच तेथून निघून जातो. तेव्हा भूमी आकाशला आवाज देत असते. पारितोष देखील त्याला आवाज देऊन म्हणतो, रे ऐक ना आकाश, काय सांगतोय तेवढं तरी ऐक. परंतु आता आकाशला त्याचा वेळ दिला गेला पाहिजे हे दोघांच्याही लक्षात येतं. इकडे आकाश आता रूममध्ये येतो आणि दार बंद करून घेतो आणि त्याला रागिणीचा राग आलेला असतो. दुसरीकडे आता पौर्णिमा आणि अभिजित हे दोघेही आता पोलीस स्टेशनमधून निघतात. तेव्हा आता ती म्हणते, थांबा, तुम्ही लगेच गाडी स्टार्ट करू नका. ऐका, आता गाडीनं तुम्ही अगोदर घरी घ्या, नाहीतर आपण अगोदर आपले पासपोर्ट घेऊ आणि त्याचबरोबर दुसऱ्या राज्यात जाऊ आणि तेथून नवीन पासपोर्ट बनवून लगेच आपण फॉरेनला निघून जाऊ. त्यावेळी आता ती खूपच घाबरलेली असते. पौर्णिमा अशी घाबरलेली पाहून अभि आता तिच्यावर जोरात ओरडतो की अगं, इथे सिच्युएशन काय आहे आणि तू म्हणते की फॉरेनला जायचं, असं कसं चालेल. तेव्हा ती म्हणते, अहो अभि, तुम्हाला कळतं का? अहो, इथे काय घडून बसलंय तुम्हाला कळत नाही का? अहो, आई पकडल्या गेल्या आहेत. डायरेक्टली तुम्ही त्यांना सामील होतात, त्याचबरोबर इनडायरेक्टली मी सुद्धा त्यांना सामील होते. तुम्हाला कळतं की नाही, असं आता म्हणून ती भडकते. त्यावेळी अभि म्हणतो, असं कसं जाऊ शकतो आपण? त्यावेळी पौर्णिमा म्हणते, का नाही जाऊ शकत? अहो, भूमीना पोलिसांपर्यंत आणायला वेळ नाही लावणार. त्यानंतर भूमी आता आपल्याला अजिबात सोडणार नाही. ती आपल्याला पोलिसांच्या ताब्यात देणार म्हणजे देणारच. आपण एक काम करूयात, आपण फॉरेनला निघून जाऊयात आणि मग तिकडून आईंना सोडवण्याचा प्रयत्न करूयात. असं आता पौर्णिमा काहीतरी बरळत असते. अभि म्हणतो, आईला अशा सिच्युएशनमध्ये सोडून मी कुठेही जाणार नाही पौर्णिमा. मग आता आई जर असत्या ना
बाहेर आणि आपण जर आतमध्ये जेलमध्ये असतो ना तर आईंनी सुद्धा हेच केलं असतं असं आता पौर्णिमा म्हणते। त्यावेळी आता अभि म्हणतो तसं केलं नसतं आईने, तुला कळतं का काही, असं म्हणून तो तिच्यावर भडकतो आणि तिला जरा गप्प राहायला सांगतो। त्यानंतर अभि म्हणतो तुला कळतं की नाही, अगं मी आईला असं सोडू शकत नाही, कारण इतके वर्ष मी आईच्या जीवावर ऐशो आरामात जगलो। तिने जरी काहीही भानगडी केल्या, काहीही एवढे मोठे प्लॅन केले, कारस्थान केलं, परंतु तिनेच आपल्याला आत्तापर्यंत पोचला आहे आणि मी असं आईला एकटीला सोडून नाही जाऊ शकत, असं आता तो पुन्हा पुन्हा वारंवार तिला सांगण्याचा प्रयत्न करतो। पण पौर्णिमा एवढी घाबरलेली असते की तिला काही दुसरं सुचतच नसतं। त्यानंतर तो आता म्हणतो नाही, मी असा वागू शकत नाही, आजच्या आज मी एक चांगला वकील बघून आईला जामीन मिळवून देणार म्हणजे देणारच। तेव्हा ती म्हणते अभिनिदान माझा आत्ता तरी ऐका, परंतु अभि तिला तोंडातून एक शब्द देखील काढू देत नाही। पौर्णिमा बस कर आता ही नाटकं, असं म्हणून तो तिला गप्प तिथे बसायला सांगतो। त्यानंतर दुसरीकडे आकाश आता रूममध्ये येतो, पूर्णपणे तो कोलमडलेला असतो। रागिणीने हे जे काही पराक्रम केले, कारस्थान केले, ते आता त्याला अजिबात पचलेलं नसतं। पण आपली ती आत्या असूनही मी आईसारखं तिला पूजलंय हे त्याला आठवत असतं आणि त्याचबरोबर त्याला पुढे सगळ्या गोष्टी आता आठवू लागतात की कशाप्रकारे माझी बायको मला सांगण्याचा प्रयत्न करत होती की आत्या ही चांगली बाई नाही आहे, परंतु आता तिचं मी ऐकलं सुद्धा नाही, नेहमी तिलाच मी असा दोषी ठरवत गेलो आणि तिच्या बाबतीत खूप मोठा गैरसमज करून घेतला। त्याचबरोबर मी ज्या रागिणीला आईसारखं पूजलं, अक्षरशः तिच्या पायांची पूजा केली, तेव्हा भूमीसुद्धा मला तळमळीने सांगत होती नको आकाश हे करू, ही खोटारडी बाई आहे, परंतु मी तिचं ऐकलं नाही। त्यानंतर आता जे काही गैरसमज माझ्या आणि भूमीच्या नात्यामध्ये पसरवले गेले आत्याने, ते सगळे त्याला आठवू लागतात। आत्याच हे सगळं कारस्थान करायची आणि भूमीवर सगळा दोष लावून द्यायची। आईने आमच्या दोघांमध्ये खूप मोठा गैरसमज पसरवला होता। मी भूमी शेजारी झोपत सुद्धा नव्हतो, मी तिच्यावर ओरडलो आणि तिच्यापासून लांब गेलो। मी मला वेळोवेळी रिक्वेस्ट करत होती की आकाश प्लीज तू रूम बाहेर जाऊ नकोस झोपायला, पण मी तिचं ऐकलं नाही। खरं तर माझी भूमी खरी होती आणि आई खोटी होती हे त्याला आठवतं आणि त्यामुळेच त्याला एवढा मोठा धक्का बसलेला असतो, त्याला स्वतःला सावरता येत नाही। इकडे भूमी, पारितोष आणि आजी आता आकाशच्या रूमकडे आले असतात आणि ते दरवाजा ठोठावत असतात की आकाश प्लीज तू दार उघड, परंतु आकाश ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो, तो अजिबात दार उघडतच नसतो। तेव्हा आतून त्याने दार लॉक केल्याचं पारितोष म्हणतो। मग आता तो भूमीला सांगतो त्याला एकटं ठेवणं बरोबर नाहीये भूमी, प्लीज त्याची मानसिक अवस्था ठीक नाहीये, तू जरा समजून घे। मग आता भूमी म्हणते हो ना पारितोष, पण आता त्याला कसं सांगायचं की दार उघड, तो उघडतच नाहीये दार। पण आकाशपर्यंत आता त्यांचा आवाज पोहोचत नसतो, कारण भूमीने जे काही आता त्या कार्यक्रमामध्ये सांगितलेलं असतं ते त्याला पटत असतं की गायकवाड सरांच्या मदतीने कशाप्रकारे मी या रागिणीचं सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केलाय, त्याचबरोबर माझी मानसिक अवस्था बिघडवण्यामध्ये आत्याचाच हात होता सुद्धा भूमीने सिद्ध करून दाखवले। त्याचबरोबर माझ्या आई बाबांचा जीव या रागिणीने घेतलाय हे सुद्धा त्याला आठवत असतं। मग इकडे आता भूमी म्हणते आकाश अरे दार उघड ना तू प्लीज। आजी म्हणते अरे आकाश मी आलीये आणि तू जर असा वागलास तर मी कुणाकडे बघायचं रे, असं आजी मोठ्या मोठ्याने आकाशला आवाज देत ओरडत असतात आणि दार उघडण्याची रिक्वेस्ट करत असतात, परंतु आकाश ऐकतच नाही। तो आता आतमध्ये रडत असतो। त्याला आठवतं की कशाप्रकारे तिथे त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता, त्याचबरोबर ती गाडी पूर्णपणे जाळली गेली होती। माझ्या आईबाबांचा जीव फक्त आणि फक्त माझ्या आत्यामुळे गेलाय हे सुद्धा आता त्याला आठवत असतं आणि ते आठवून त्याला प्रचंड त्रास होतो, कारण माझ्या आईबाबांचं सुख मला आत्तापर्यंत मिळालं नाही, ते फक्त रागिणीमुळे, असं आता त्याला आठवून खूप त्रास होतो। त्यानंतर त्याला आठवतं की जेव्हा दूध भात हा आत्याने भूमीला दिला होता खायला, तेव्हा त्या भातामध्ये खरंच तिने विष टाकलं होतं आणि भूमीने स्वतः पाहिलं होतं। भूमी हे जीव तोडून अक्षरशः सांगण्याचा प्रयत्न करत होती की आत्याने यामध्ये विष टाकलंय, परंतु बरोबर आत्यानेच तेव्हा डाव फिरवला होता आणि भूमीचं म्हणणं खोटं केलं होतं। आणि तेव्हा मी भूमीला म्हटलं होतं की माझ्या आईवर तू डाऊट घेतेस,
आणि मी तिच्यावर हात उगारला होता, परंतु तिला मारलं नव्हतं. परंतु त्याच हाताकडे आता आकाश पाहतो आणि त्याला प्रचंड त्रास होऊ लागतो की मी माझ्या बायकोवर हात उगारला. हे आता त्याला समजताच तो आता जोराजोरात त्या हाताला मारून घेत असतो. त्याने आता स्वतःला खूप त्रास करून घेतलेला असतो आणि भिंतीवर तो जोराजोरात हात आपटत असतो आणि तेथे असणाऱ्या सर्व वस्तू, रूममध्ये असणाऱ्या सर्व वस्तू तो अस्ताव्यस्त करतो. त्यावेळी इकडे भूमी म्हणते, पारितोष प्लीज तू काहीतरी करणार आहे, कारण ज्या प्रकारे आकाश आदळापट करतोय ना ते पाहून मला खरंच खूप भीती वाटते. त्याला काही झालं तर तो स्वतःला उगीच काहीतरी करून घेईल. प्लीज पारितोष. पारितोषला आता काय करावं सुचत नाही, कारण आकाशने आतून लॉक केलेलं असतं. मग आता जोराजोरात तो दरवाजाला असे धक्के मारत असतो. आता 2-3 जेव्हा धक्के मारतो तेव्हा ते दार उघडतं. मग आता भूमी आणि आजी या पटकन आतमध्ये जातात आणि समोर पाहतात तर आकाश नसतो. त्या दोघीही आकाश, अरे तू कुठे आहेस असं त्याला विचारत असतात. आकाश आता बेडच्या पाठीमागे तिथे एक टेडी घेऊन असा एकदम शांत बसलेला असतो आणि रडत असतो, कारण त्याच्या मनावर एवढे आघात झालेले असतात ना ते सहन करण्यासारखे नसतात. तेव्हा या दोघीही आता आकाशची ही झालेली अवस्था पाहून खूप म्हणजे खूप रडत असतात. दुसरीकडे अथर्वची सुद्धा तशीच अवस्था झालेली असते. ही माझी बायको मला सांगण्याचा प्रयत्न करत होती की भूमिताई जे म्हणतीये ना ते खरं आहे, परंतु मीच त्यांना साथ दिली नाही, मीच त्यांच्यावर डाऊट घेतला आणि तो तेथे असणारा ग्लास आता जोरातच खाली टाकतो आणि ते ग्लास काचेचं असल्यामुळे ते फुटतं. तेव्हा मनू म्हणते, प्लीज अरे अथर्व तू असा स्वतःला त्रास करून का घेतोस. त्यावेळी आता अथर्व म्हणतो, का नाही त्रास करून घ्यायचा, मला तर असं वाटते की या माझ्या असं हातातून रक्त वाहू दे असं मला वाटतंय, कारण त्या रक्ताबरोबर माझा रागसुद्धा असा वाहून जाईल. अगं मला माहीतच नाही की माझी आई फक्त गोड गोड बोलायची, परंतु तिच्या मनामध्ये आकाशविषयीचा किती राग होता आणि माझ्या मामा मामीला सुद्धा तिने मारून टाकलं हे नाही मला सहन होत. त्यानंतर मनू म्हणते, प्लीज असं वागू नकोस ना रे, असं बोलू नकोस ना. तो म्हणतो, काय करू मनू मग मी, माझी आई अशी निघाली. अगं एवढी कारस्थानी आई असते का. तेव्हा तो म्हणतो की आईला पूजतात ना गं आपल्याकडे, पण या आईला कसं पूजायचं आम्ही आता. अगं तू मला सत्य सांगण्याचा प्रयत्न करत होतीस म्हणू की खरंच तुझी आई कारस्थानी आहे, परंतु मी ऐकलं नाही म्हणू, तुझं मला माफ कर असं म्हणून तो तिच्यासमोर हात. मनू म्हणते की असं करू नकोस ना, तू माझी माफी मागू नकोस, मला लाजवू नकोस अरे अथर्व. अरे मी हे का सगळं सहन केलं माहिती आहे का, मला सुद्धा तुझ्या आईनं खूप जाच करायची, पण फक्त आणि फक्त तुला त्रास होऊ नये ना यासाठी मी हे सगळं सहन करत आले आत्तापर्यंत. प्लीज अथर्व असं करू नकोस ना रे, ती त्याला रिक्वेस्ट करते. तेव्हा तो आता म्हणतो, आईला आपल्याकडे दैवत मानतात, कारण मुलं जी असतात ना ते आईचे संस्कार अगदी अभिमानाने मिरवतात. आता आम्ही काय करणार, सगळं जग अक्षरशः आमच्यावर आता थुंकणार आहे. आमचा काही आईने विचारच केला नाही, आता आमची काहीच इज्जत उरली नाही असं म्हणून तो जोराजोरात आता हाताचा त्या डायनिंग टेबलवर मारून घेत असतो. मग आता मनू म्हणते, प्लीज आकाश त्रास करून नको ना रे घेऊ, असं शांत बस ना जरा इथे असं म्हणून ती त्याला खुर्चीवर बसवते. तेव्हा तो म्हणतो, मनू अगं मलाच एवढा त्रास होतोय तर बाबांना किती त्रास होईल ग, कारण एवढ्या मोठ्या कार्यक्रमात हे सगळं घडलं, बोंबाबोंब झाली, ही बातमी आता सगळीकडे पसरणार, मग आपण काय करायचं. आता बाबांना सुद्धा हे सगळं कळणार. अगं मनू तुला माहीत नाही, परंतु बाबांना सुद्धा हिने तुरुंगात टाकलं होतं. अगं त्यांना किती त्रास होईल हे सगळं काही ऐकून. अगं रघु काका, त्याचबरोबर आकाशचे आई बाबा भूमिताई आणि त्याचबरोबर माझे बाबा. अगं तिने घरातील कुणालाच सोडलं नाहीये, मला ना अक्षरशः लाज वाटते तिला आई म्हणायची असं आता रागात असतो आता म्हणत असतो. तेवढ्यातच पौर्णिमा आता घरात येते. तेव्हा मनू आता म्हणते की आली असं म्हणून ती तिच्याजवळ जाते आणि कधी न बोलणारी मनू ही पौर्णिमाला चांगलेच धडा शिकवत म्हणते, काय ग आलीस का, कुठल्या तोंडाने आलीस ग तू घरामध्ये. तेव्हा पौर्णिमा आता रागातच म्हणते, कुठल्या तोंडाने म्हणजे, हे घर माझं सुद्धा आहे लक्षात ठेव.
तेव्हा मनू आता रागातच विचारते, हो का, हे घर तुझं आहे का, आणि ते किती आहे ना हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. अगं स्वार्थी कुठली, अगं आज ना फक्त आईंचं पितळ उघडं पडलंय, नंतर ना बघ तुझं आणि अभिभाऊजींचं कसं पितळ उघड पडतंय ते. त्यानंतर आता ती म्हणते की तू ना खूप आईंना साथ दिली आहे आणि हे सगळं मला माहीत आहे. आई नेहमी चुकीचं वागत आल्या तरीही तू त्यांना मदत केली. त्यानंतर आता मनू रागातच म्हणते, स्वतःच्या बहिणीविरोधात तू कारस्थानं रचली, तुला लाज नाही वाटत का गं? तेव्हा पौर्णिमा आता म्हणते, लाज वाटावं ना असं मी काहीही केलेलं नाहीये, आणि आईंनी सुद्धा. त्यावेळी आता ती पुन्हा एकदा रागिणीची साईड घेऊन बोलते ना, तेव्हा आता मनूला खूप राग येतो आणि ती म्हणते, तू ना अशीच बोलणार गं आता? अगं तू आणि अभिजित भाऊजी काय आहे ना ते मला चांगले माहीत आहे. अगं मला माहीत आहे ते माझे मोठे धीर आहे, मी असं नाही बोललं पाहिजे. त्यावेळी तुम्ही दोघांनी त्यांना खूप मदत केली आहे. अभिजित भाऊजींना काय करायचे माहिती आहे का, बाहेरचे कारस्थान सांभाळायचे आणि तू घरात ना माझ्या ताईला छळायचीस. त्याचवेळी पौर्णिमा म्हणते की भूमिताईला का, अगं त्या भूमिताईला कोण छळणार आहे गं, उलट तिनेच कारस्थानं करून आईंना अडकवलं आहे. त्याचवेळी मनू आता तिच्यावर हसते आणि म्हणते, पौर्णिमा एक गोष्ट लक्षात ठेव, ताईने नाही केली कारस्थानं, अगं उलट आईंनीच कारस्थानं केली, भूमिताईला खूप त्रास दिला, आणि कशी व कुठे कारस्थानं केली ना ते सगळं मला माहीत आहे. तेव्हा मनूकडे आता अथर्व पाहतच राहतो. पुढे आता मनू म्हणते, बरं झालं मला वेळीच ताईने आईबद्दल सगळं सांगितलं होतं, आणि त्यांच्या सर्व कारनाम्यांची साक्षीदार फक्त आणि फक्त मी आहे, समजलं? माझ्या डोळ्यासमोर हे सगळं काही घडलं, पण मी गप्प राहिले का, तर माझ्या ताईला त्रास होऊ नये ना म्हणून, आणि माझ्या नवऱ्याला आईंविरोधात बोललेलं काहीच आवडत नव्हतं ना म्हणून मी गप्प राहिले. तेव्हा अथर्व मनूकडे आता पाहतच राहतो. त्याचवेळी अथर्व विचारतो, मनू अगं तुला हे सगळं माहीत होतं? अगं तुला हे अगोदर माहीत होतं तर मला सगळं काही सांगायचं ना, मी तुझा सगळा राग सहन केला असता आणि मी पण तुझ्यात सामील झालो असतो. त्याचवेळी मनू आता अथर्वकडे जाते आणि त्याला विचारते, काय रे अथर्व, मी खूप वेळा तुला सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु साधं आईंचं नाव जरी घेतलं ना तरीही तू माझ्यावर खूप ओरडायचा, येतंय ना तुझ्या लक्षात? त्यावेळी आता अथर्वला आठवतं की कशाप्रकारे मनूने मला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रागातच मनू आता पौर्णिमाकडे जाते आणि म्हणते, काय ग, तुला काय वाटलं की आईंसारखी मी तुला काय सोडेल का? मी तुला सुद्धा सोडणार नाहीये. तुझे सर्व कारनामे ना मला माहीत आहे. तू आणि अभिजित भाऊजी सुद्धा ना आता जाणार आहात खडी फोडायला. तेव्हा रागातच पौर्णिमा म्हणते, भूमिताईची चमची, तू सुद्धा तिच्यासारखी बोलायला लागलीस का आता? त्यानंतर आता पौर्णिमा रागातच चुटकी वाजवत म्हणते की मी खडी फोडायचं दूरच राहिलं, परंतु आजच्या आज नाही जामीन केला ना आईंचा तर पौर्णिमा नाव नाही लावणार, असं चुटकी वाजवत ती म्हणते. आता तिला खूप राग आलेला असतो. मनू आता तिचा हात खाली घेते आणि म्हणते की तुला किती प्रयत्न करायचे ना जामीन मिळवण्यासाठी, तेवढे करू शकतेस तू, पण आता ना तू लक्षात ठेव, कारण आईंना जामीन अजिबात मिळवूच देणार नाही. तेव्हा पौर्णिमा रागातच तेथून निघून जाते. तर अथर्वकडे जात आता मनू त्याचे अश्रू पुसत म्हणते की शांत हो अथर्व तू. इकडे भूमीला आता आकाशचं खूप टेन्शन येतं. ती त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणते, आकाश अरे तू असा कोपऱ्यात का बसला आहेस रे, सांग ना आकाश मला, अरे तू जरा माझ्याकडे बघ ना, अरे या सगळ्यामुळे तुझ्यावर असा परिणाम व्हावा असं वाटलं नव्हतं रे मला. हे बघ आकाश, तू मला परत त्या मागच्या 6 वर्षांमध्ये जायला नको आहे आकाश. अरे आकाश हे बघ, तू असं टेडीला त्या जवळ घेऊ नकोस, तुझा तो मित्र होता म्हणून मी आपल्या खोलीत त्याला ठेवलं, पण ऐक ना आकाश, मी आहे ना आता तुझ्याबरोबर गप्पा मारायला, तू बोल ना माझ्याबरोबर प्लीज. तेव्हा आजीसुद्धा त्याला समजावू लागतात, आकाश प्लीज, अरे प्लीज तू स्वतःला सांभाळ जरा, असा स्वतःला त्रास करून नको घेऊस, उठ आता राजा उठ, असं म्हणून आजी त्याला उठायला सांगतात. तेव्हा आकाश बिचारा आता खूप रडत असतो, त्याला उठता सुद्धा येत नसतं, त्याच्या हातातून रक्त येत असतं, कारण त्याने जो हात आता काचेवर मारून घेतलेला असतो त्यामुळे त्याला खूपच मोठी जखम झालेली असते. त्याचवेळी आता भूमीला समजतं आकाशच्या हाताला दुखापत झाली. ती म्हणते, आकाश अरे तू ही काय दुखापत करून घेतली रे स्वतःला, असं का करतोस रे तू? तेव्हा पारितोष म्हणतो, भूमी
अगं त्यावर औषध लावावं लागेल, अगोदर मला औषध दे बरं. तेव्हा भूमी आता मलम आणण्यासाठी जाते. तर आता आकाशला पारितोष आणि आजी मिळून दोघेही शांतपणे बेडवर बसवतात. आता भूमी खूपच टेन्शनमध्ये येते. तिला आकाशची खूप काळजी वाटत असते. ती आता रडतच म्हणते, आकाश तू ही स्वतःची काय अवस्था करून घेतली रे. तेव्हा आकाश म्हणतो, मी माझीच मला शिक्षा करून घेतली आहे भूमी. त्याचवेळी आजी म्हणते, स्वतःला अशी इजा का करून घेतली अरे तू, किती लागलंय बघ ना तुला. मग आता तो म्हणतो की आजी हा हात आहे ना तो माझा भूमीने धरला म्हणून माझं आयुष्य सावरलं. मी बरा झालो, शहाणा झालो ते फक्त आणि फक्त माझ्या भूमीमुळे. माझा हाच हात बळकट व्हावा म्हणून सगळे प्रयत्न केले ना ते फक्त आणि फक्त माझ्या भूमीने. आणि तोच हात एकदा मी माझ्या भूमीवर उगारला होता. त्यामुळे या हातांना शिक्षा तर झालीच पाहिजे. कारण जिने माझ्या संसारासाठी एवढ्या खास्ता खाल्ल्या, त्याचबरोबर खरं काय खोटं काय याची जाणीव करून देण्याचा नेहमी प्रयत्न केला. कोण कसा आहे हे मला ओळखून नव्याने देण्याचा प्रयत्न केला. आता माझ्यासमोर जे सत्य आलंय ते फक्त भूमीमुळे. म्हणून तो आता रडत असतो. मी माझ्या भूमीवर हात उगारला कशासाठी, कोणासाठी, तर आईमुळे. आणि आता मला समजतंय की ती आईच माझ्या जीवावर उठतीये. आणि आता तर मला तिला आईसुद्धा म्हणवत नाहीये, कारण तिने आई या शब्दावरच अक्षरशः कलंक लावलाय. मी सततच तिची बाजू घेत राहिलो आणि माझ्या भूमीला दोषी ठरवलं, तिला सपोर्ट करत आलो. मी कधीच माझ्या भूमीवर विश्वास दाखवला नाही. तेव्हा भूमी सुद्धा आता रडत असते आणि आकाश देखील खूप रडत असतो. त्याला त्रास होत असतो या सगळ्या गोष्टीचा. आजी म्हणतात, बाळा शांत हो, तू शांत हो. तेव्हा भूमी आता आकाशच्या जखमेवर मलम लावत म्हणते, प्लीज आकाश तू असं स्वतःला त्रास करून नको ना घेऊ. तेव्हा ती त्याच्याकडे पाहत असते तर आकाश अजिबात भूमीकडे पाहत नसतो. तेव्हा भूमी आता एकदम शांत होते. नंतर आकाशला म्हणते, प्लीज आकाश तू एकदा तरी माझ्याकडे पाहा ना. अरे तू माझ्याकडे का बघत नाहीयेस, माझ्याकडे बघ ना. तेव्हा आकाश खूप रडतो आणि म्हणतो, नाही बघू शकत भूमी मी तुझ्याकडे, कारण मी तुझ्या नजरेतून उतरलोय. मी तुझा गुन्हेगार आहे. मी खूप चुकीचं वागलोय आणि माझ्यामुळेच तुला घर सोडावं लागलं, नको नको ते भोगावं लागलं. मी ओरडून ओरडून सांगत होतीस की आई चुकीची आहे, परंतु मी नाही ठेवला तुझ्यावर विश्वास. आता माफी मागायच्या लायकीचा सुद्धा नाहीये. असं तो जेव्हा म्हणतो तेव्हा भूमी म्हणते, प्लीज आकाश असं नको ना रे बोलू तू. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रागातच आता सर्व बायका रागिणीच्या समोर मोर्चा घेऊन येतात. तिच्या तोंडाला काळं फासतात आणि आईसारखं ज्याने पूजलं, आकाशच्या आई वडिलांच्या जीवावर तू उठलीस का. त्याचबरोबर तिच्या गळ्यात चपलेचा हार घालतात आणि रागिणीची पूर्णपणे बेइज्जती करून टाकतात. तेव्हा रागिणीला आता प्रचंड राग येतो. मनामध्ये आता भूमीच्या बदलाची भावना निर्माण होते. दुसरीकडे अभिजित जेव्हा घरी येतो ना तेव्हा तो आता लगेच भूमीला दोष देऊ लागतो आणि घराला लागलेली पनवती आहे असं जेव्हा तिला म्हणतो ना तेव्हा आकाश एक जोराचा ठोका त्याला घालतो. चांगलंच आता तो बदडतो. तेव्हा आता घरातील सर्वांना मोठा धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.